काँग्रेसचे माजी महापौर रशीद मामू यांनी अंबादास दानवे यांच्या मार्गदर्शनाखाली उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधून ठाकरेंच्या शिवसेनेत पक्षप्रवेश केला। मात्र ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्यांनी थेट तोंडावरच रशीद मामूला विरोध केलाय। त्यामुळे छत्रपती संभाजीनगरातील ठाकरे गटातील अंतर्गत वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आलाय। पाहूयात। रशीद मामूंच्या प्रवेशाने अंतर्गत वादाला फोडणी। छत्रपती संभाजीनगरात ठाकरे गटाचे दोन नेते आमने सामने। रशीद मामूंच्या प्रवेशाला चंद्रकांत खैरेंचा विरोध। रशीद मामूंचा प्रवेश दानवेंनी आणला घडवून। उद्धव ठाकरेंच्या निर्णयाला अप्रत्यक्षपणे विरोध। काँग्रेसचे माजी महापौर अब्दुल रशीद खान उर्फ रशीद मामू यांना मातोश्रीवर बोलावत उद्धव ठाकरेंच्या हस्ते शिवबंधन बांधत शिवसेनेमध्ये प्रवेश दिला। रशीद मामूंना शिवसेनेत आणण्यासाठी ठाकरेंचे नेते अंबादास दानवे यांनी प्रयत्न केले होते। मात्र ठाकरेंचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत खैरे यांनी थेट रशीद मामूंना तोंडावरच विरोध केला। शिवसेना भवनाच्या पायऱ्यांवरच हा वाद झाला। तुला प्रवेश दिला असला तरी उमेदवारी मिळू देणार नाही अशी थेट धमकी खैरेंनी दिली आहे। पक्ष प्रवेश मातोश्री झाला म्हणून मला त्याला विरोध नाही, उमेदवारीला विरोध आहे। बरं, उमेदवारीला विरोध म्हणजे काय, ते त्याच्यामुळे आमच्या अनेकांचे त्या ठिकाणी मला फोन यायला लागले। म्हणजे परवापासून माझ्या या समाजाचे जे आमचे मतदार, शिवसेनेचे जे मतदार आहेत त्यांचा इतके फोन यायला लागले की तुम्ही काय करता काय। ज्यांनी ती पहिली दंगल घडवली होती, दगडफेक केली होती मोर्चावर, तुमच्या शिवसेने मोर्चावर दगडफेक केली होती, त्या माणसाला तुम्ही घेतलं, ठीक आहे घेतलं, पण तिकीट पण देणार, तुम्ही कशा करता देणार। ज्येष्ठ नेते चंद्रकांत खैरे यांची नाराजी दूर करणार असं स्वतः ठाकरेंचे नवे शिवसैनिक रशीद मामू यांनी जाहीरपणे सांगितलं। नवीन पक्षात येऊन आठवडा झाला नाही तोच पक्षातील ज्येष्ठ नेत्यांनी अशा प्रकारे विरोध केल्यानं मामू यांनी अंबादास दानवे यांच्याकडे खैरेंची तक्रार केली आहे। नाराजगी ते खरोखर आहे। बरं, माझा मी नाराजगी त्यांची दूर करू, त्याच्यामध्ये काय नाही। मी हे नाही मानणार की नाही म्हणून, ते नाराजगी आम्ही बसून करून घेऊ दूर, आता काय नाही। त्यांना जर राग असला आणि याच्यावर जर उभे राहणार तर मी खंबीरपणे त्याच्या पाठीशी राहणार। ते नाराज राहू का काय राहू, मी तर राहणार त्याच्याबरोबर। आता मी पार्टीमध्ये आलो तर माझ्यापाशी उद्धव ठाकरे साहेब, आदित्य ठाकरे साहेब, खैरे साहेब आणि जितके पदाधिकारी असते आणि दानवे साहेब, ते सगळ्याला मी घेऊन चालणार ना। खैरे नाराज असले तरी पक्षात सर्वोच्च असलेल्या शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी प्रवेश दिलाय। उद्धव ठाकरेंनी प्रवेश दिला त्यावर उद्धवजी निर्णय घेतील अशी भूमिका मामूंच्या पक्षप्रवेशाच्या वेळी मध्यस्थी करणारे अंबादास दानवे यांनी घेतली आहे। शिवसेनेचे पक्षप्रमुख जे आहेत हे सर्वोच्च शिवसेनेत आहेत आणि त्यांना प्रवेश दिलेला आहे। त्याच्यामुळे काय करायचं ते पक्षप्रमुख ठरवतील। खैरे साहेब ज्येष्ठ नेते आहेत, मी काही त्यांच्या भूमिकेविषयी बोलणं योग्य होणार नाही। कारण उद्धवजी ठाकरे साहेबांनी प्रवेश दिला आहे, उद्धवजी त्याच्याविषयी विचार करेल, मी काय त्याच्याविषयी माझं काय बोलायचं नाही। अंबादास दानवे आणि चंद्रकांत खैरे हे दोन्ही नेते ज्येष्ठ आहेत। या नेत्यांमधला वाद कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना चांगलाच भारी पडतोय। खैरे यांना हा पक्षप्रवेश मान्य नाही, त्यामुळे हा विरोध वाढतोय। या दोन नेत्यांच्या वादात कार्यकर्त्यांची मात्र आता फरफट होत असल्याचं चित्र आहे। उद्धव ठाकरेंनी शिवबंधन बांधलेलं असलं आणि त्यासोबतच अंबादास दानवे यांच्या नेतृत्वात पक्षात घेतलं तरी चंद्रकांत खैरेंना सांगितलेलं नाहीये। त्यामुळे खैरेंनी नाराजी व्यक्त केली आहे आणि थेट रशीद मामूंना तोंडावर तुला पक्षात घेतलं असलं तरी उमेदवारी दिली जाणार नाही किंवा देऊ देणार नाही ही भूमिका खैरेंनी घेतली आहे। सचिन बडे, लोकशाही मराठी, छत्रपती संभाजीनगर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।